मतदान यंत्रणा आमची निवडणुकीचा 20 मे 2024चा जो दिनांक आहे तो जवळ आल्यामुळे पूर्ण सज्ज झालेली आहे। आमचे एकूण मतदान केंद्र 1955 होते, तथापि 23 एप्रिलपर्यंत ज्यांचे अर्ज आले त्यांचे अर्जांची प्रोसेसिंग झाल्यानंतर जिथे एक आवश्यक लिमिटपेक्षा जास्त मतदार आहेत त्या मतदार याद्यांमध्ये 2 मतदान केंद्र म्हणजे सहाय्यकारी मतदान केंद्र असे 5 तयार झाले। एकूण आमचे मतदान केंद्र 1960 आता आहेत। या सर्व मतदान केंद्रांकरिता आवश्यक कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे। निवडणूक प्रक्रिया आणि मतदान यंत्र हाताळणी, सीलिंग ह्या सर्वांचं प्रशिक्षण पूर्ण झालं आहे। सर्व मतदान यंत्र जे आवश्यक आहे ते देखील आपण सील केलेले आहेत। उमेदवारांशी वेळोवेळी आपण संवाद साधतोय की कोणत्या मॉडेल कोड ऑफ कंडक्टचा भंग होऊ नये किंवा कोणाला काही अडचण असेल तर त्यांच्याकडून त्यांच्या अडचणी पण जाणून घेण्यात येत आहेत। मतदार यादी आपली अंतिम झालेली आहे। मतदार यादीमध्ये एकूण 20,82,231 मतदारांचा आता समावेश आहे। जानेवारीमध्ये प्रसिद्ध झालेल्या यादीपेक्षा आता हे 83,000 मतदारांची वाढ झालेली आहे। सर्व मतदान केंद्रावर मतदार नोंदणी पूर्ण झाल्यानंतर आता आम्ही जे प्रयत्न करतो ते असे की मतदारांना मतदानाकरिता चांगल्या पद्धतीने सोयी उपलब्ध व्हाव्यात। माननीय आयोगाच्या निर्देशानुसार ज्या किमान मूलभूत सुविधा तिकडे उपलब्ध असायला पाहिजे त्या तिकडे उपलब्ध आहेत की नाही याची खातरजमा आमचे सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी 100% मतदान केंद्रांना भेटी देऊन करत आहेत। मी देखील माझ्या स्तरावर 20% मतदान केंद्रांना भेटी दिलेल्या आहेत आणि जिथे कुठे सुविधांची कमतरता असेल तिथे आपण तात्पुरत्या स्वरूपात का होईना 19 आणि 20 साठी सुविधा उपलब्ध करून देणार आहोत। हीट वेव्हचा विचार करता आपण प्रत्येक मतदान पथकाच्या साहित्यामध्ये मेडिकल किट उपलब्ध करून देत आहोत आणि तेच साहित्यामध्ये आपण ORS सोल्युशन इत्यादी वस्तू उपलब्ध ठेवणार आहोत, जेणेकरून जर मतदान पथकातील कर्मचाऱ्याला गरज भासल्यास किंवा वोटरपैकी पण कुणाला अशी गरज भासल्यास त्याचा उपयोग करता येईल। आपण संपर्क आराखडा तपासून घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये जवळचे हेल्थ सेंटर जे आहे, पब्लिक हेल्थ सेंटर, सब डिव्हिजनल हेल्थ सेंटर किंवा सरकारी वैद्यकीय व्यवस्था त्याचा टेलिफोन नंबर मॅप करण्यात आलेला आहे। आवश्यकता पडल्यास ते देखील तातडीने उपलब्ध होणार याची खात्री आम्ही करत आहोत। सर्व झोनल अधिकाऱ्यांच्या मार्फत आपण मतदानादरम्यान किंवा मॉकपोलच्या दरम्यान काही यंत्रामध्ये बिघाड आला तर यंत्र रिप्लेस करण्यासाठी आवश्यकता प्रमाणात आपण जादा यंत्र तयार केलेले आहेत आणि ते सेक्टर ऑफिसरकडे उपलब्ध राहतील। पोलिसांचा देखील आपल्याला ह्याच्यामध्ये मोठा वाटा आहे, सहकार्य आहे आणि पोलिसांच्या मदतीने आपला डिप्लॉयमेंट प्लॅन तयार झालेला आहे आणि मतदानाच्या दिवशी आवश्यक तो पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे। कोणार्क, अपना शहर, अपनी बातें।